नवरात्रीच्या 9 दिवसात काय खायचं आणि बनवायचं नक्की काय, सोपं आणि साधा असेल ते, तर हे उपवासाचे आप्पे नक्कीच बनवून बघा। इथं मी 1 वाटी वरई घेतली, अर्धी वाटी शाबू घेतला। हे चांगलं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि थंड करून ना मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं याचं पीठ बनवून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यात 2 मोठे चमचे दही टाकून घ्यायचे। चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर अंदाजानुसार पाणी टाकून घ्यायचं। पाणी आपल्याला लागेल असंच टाकून घ्यायचं, कारण हे 5 ते 10 मिनिट रेस्ट करायला पीठ ठेवून द्यायचं, म्हणजे आंबटपणा त्याच्यात उतरतो आणि पीठही फुललं जातं। नंतर 5 ते 10 मिनिटानंतर आपल्या गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं। आपलं नॉर्मल आप्याचं बॅटर असतं तेवढं असं पाणी टाकून घ्यायचं। जास्त पातळ आणि जास्त घट्ट नाही करायचं। मिरची आणि मीठ टाकून घेतलं, इनोचा अर्धा सॅशे टाकून घेतला आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं। आप्याच्या पात्राला ना तूप असं ग्रीस करून घेतलं आणि 1-1 चमचा बॅटरचा असं सोडून घेतला आणि 10 ते 15 मिनिटानंतर आपले आप्पे एकदम छान तयार होतात। हे खोबऱ्याच्या चटणी बरोबर, शेंगदाण्याच्या चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर एकदम छान